पुण्यामध्ये 2 दिवसांपासून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। सरकार काय पावलं उचलते? नाही, सरकारनं निश्चितच या विषयावर लक्ष घातलेलं आहे। सीएम डीसीएम त्या ठिकाणी एमपीएससी त्यांचं बोलणं सुरू आहे, पण शेवटी ती स्वायत्त यंत्रणा आहे, परंतु त्यांना या संदर्भामध्ये लक्ष घालून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची निश्चितच या ठिकाणी भूमिका आहे। त्याच्यामुळे सरकार इंटरव्हेंट करतं या प्रकरणामध्ये। विद्यार्थ्यांची एकच मागणी आहे, ती म्हणजे 25 तारखेला एमपीएससी आणि आयबीपीएस या 2 परीक्षा एकाच दिवशी घेण्यात आलेल्या आहेत। त्याच्यामुळे एमपीएससीची परीक्षा जी आहे ती पुढे ढकलण्यात यावी। सकारात्मक तोडगा निघेल? नाही, सरकारनं हा विषय समजून घेतलाय, कारण शेवटी परीक्षा डिक्लेअर झाल्यावर एक यंत्रणा उभी राहते आणि त्यातनं सगळा हा मार्ग काढत विद्यार्थ्यांना न्याय द्यायचा आहे। परंतु एक निश्चित सांगतो की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या विषयाच्या संदर्भात सकारात्मक आहेत। मार्ग काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, आणि सगळी मुलं आपली मध्यमवर्गीय शेतकऱ्यांची सर्वसामान्यांची आहेत याची निश्चितच जाणीव आणि भावना या सरकारला आहे। त्या पद्धतीनं सरकार लक्ष घालत आहे। परंतु काही लोक या राज्यामध्ये अलीकडच्या काळात प्रत्येक गोष्टीत फायदा उठवून राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत। त्यांना मार्ग काढायचे नाहीत। वातावरण प्रत्येक विषयात धगधगतं कसं राहील, सरकार बदनाम कसं होईल आणि लोकांच्या मनामधनं सरकारची प्रतिमा कशी मलिन करता येईल, हा राजकीय उद्देशच घेऊन जे आता आंदोलनाला त्या ठिकाणी खतपाणी घालतात त्या लोकांचा आहे। विद्यार्थ्यांना न्याय देण्याची त्यांची भूमिका नाही, केवळ राजकारण करण्याची त्यांची भूमिका आहे। पण सरकार न्याय देण्यासाठी सरकारचा प्रयत्न सुरू आहे। मात्र दरेकरजी आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न, तो म्हणजे एमपीएससी आणि आयबीपीएस या 2 परीक्षा, या 2 महत्त्वाच्या परीक्षा आहेत। विद्यार्थ्यांचं भवितव्य याच्यावर अवलंबून असतं। विद्यार्थी यासाठी अनेक दिवसांपासून, अनेक महिन्यांपासून मेहनत करत असतात। मात्र या 2 परीक्षांच्या तारखा एकाच दिवशी का? म्हणजे हा घोळ का झाला? नाही, मला वाटतं खरं म्हणजे केंद्रीय आयोग आणि राज्याचं जी यंत्रणा यांच्यामध्ये समन्वयाची आवश्यकता आहे। कारण शेवटी या विद्यार्थ्यांना दोन्ही संधी मिळणं त्या ठिकाणी आवश्यक आहे, आणि त्याच्यामुळे जे शेड्यूल बनवलं जातं परीक्षांचं त्याच्यामध्ये केंद्रीय आणि राज्य स्तरावरच्या ज्या यंत्रणा आहेत त्यांच्यामध्ये समन्वय असण्याची आवश्यकता